तब्बल 75 निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी घेणाऱ्या या लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पापाचा घडा आता भरलाय. जिथे लेकरांना घडवायला पाठवलं तिथेच जर त्यांची मडी बाहेर निघणार असतील तर अशा विद्यालयाला आता कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे. आता मी शांत बसू शकत नाही. एका 12 वर्षाची चिमुकली जिच्या डोळ्यात उद्याची स्वप्न होती तिला आज आत्महत्येच्या नावाखाली संपवले गेलं. हे प्रशासन आधी म्हणतं ती आजारी आहे आणि नंतर सांगतं तिने गळफास घेतला. हा बनाव कोणासाठी, कोणाला वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे? सावध व्हा प्रशासन. ही एका शेतकऱ्याची अवलाद बोलत आहे. आम्ही मातीत राबणारे लोक आहोत, पण अन्यायाविरुद्ध पेटून उठलो तर कोणालाही सोडणार नाही. मेलो तरी अमर राहीन, पण माझ्या मातीतल्या लेकीला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही आता मागणी करतोय या प्रकरणाची तातडीने SIT विशेष तपास पथक मार्फत चौकशी झालीच पाहिजे. आजवर झालेल्या त्या 75 मृत्यूची फाईल पुन्हा उघडली गेली पाहिजे. जे कोणी या पापामध्ये सामील आहेत, मग तो शिक्षक असो अधिकारी, त्यांना भर चौकात शिक्षा झालीच पाहिजे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, तुम्ही अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज आहात. आता या लेकीच्या न्यायासाठी तुम्ही उभे राहा. आदरणीय रविराज साबळे पाटील, मंगेश साबळे पाटील, तुम्ही सर्वजण इथे ताकदीने उभे राहा. आता कायदा आणि व्यवस्था फक्त कागदावर नको तर ती प्रत्यक्षात न्याय देताना दिसली पाहिजे. जर त्या चिमुकलीला न्याय मिळणार नसेल तर हे विद्यालय बंद पाडा. आम्हाला अशा शिक्षणाची गरज नाही जिथे विद्यार्थ्यांच्या जीवाचे रक्षण होऊ शकत नाही. काय करायचं ते करा, पण आता न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. लेख वाचवा, या व्यवस्थेपासून वाचवा. संध्याकाळचा 1 वाजलाय आणि हा व्हिडिओ बनवतोय. झोप आली नाही अक्षरशः. 1:28 झालेत. आता तुम्ही फक्त एकच काम करा की हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर करा. बस एवढंच पाहिजे.